मी कार्यक्रमाला सुरुवात करते. मी आपल्या पर्यवेक्षकांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती वंदनेने करूया. सरस्वती चरणी ठेवू माथा, आशिष दे या जगता. राष्ट्राचे हित मनी सोदे, वीरांचे स्मरण सदा राहू दे. देशाप्रती कार्य कराया, सज्ज हो शूर पिढी घडवाया. दावी आम्हास मार्ग माते, लाभो सुख शांती सर्व जगाते. लाभो सुख शांती सर्व जगाते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आजचे प्रमुख पाहुणे रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल श्री दीपक आगाशे सर, मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षिका ग्रेसी मिस, सिमरन मिस, शिक्षिका, ऑनलाईन सोहळा पाहणारे विद्यार्थी, पालक यांचे TES प्रायमरी स्कूल तर्फे सर्वांचे स्वागत करते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. ही व अशी कित्येक गीते आपण टीव्हीवर, रेडिओवर ऐकत असतो, गुणगुणतो आणि पुढे निघून जातो. या गीतांमधून सीमेवर लढणाऱ्या जवानांचे प्राणार्पण, त्यांचे प्राणार्पण गीत गुणगुणण्यापर्यंत आपण सीमित असावं का? तर नाही. मग याची जाण ठेवून शाळेमध्ये शौर्य गाथा हे पर्व सुरू केले. आणि आम्ही शिक्षक जी पिढी घडवतोय ती नुसती साक्षरतेपुरता मर्यादित न ठेवता या चिमुकल्यांच्या मनात माझा सैनिक, माझ्या देशाचा लढवय्या कायम जिवंत राहायला पाहिजे ही तळमळ यामागची आहे. आज आपल्या या प्रयत्नांना पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज आपल्याकडे मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. मी मुख्याध्यापिका स्मिता मॅडम यांना विनंती करते की आपण पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आपल्या कार्यक्रमाची संकल्पना जी आहे ती आता आपल्या समोर घेऊन येत आहे. विशेष संवादातून काव्यात्मक, कलात्मक आणि खरंच अंगावर एक शहारा येण्यासारख्या संवादातून आपल्या समोर घेऊन येत आहेत आपल्या विद्यालयाच्या कला शिक्षिका शीतल मिस आणि सारिका मिस. सुप्रभात. सुप्रभात. अरे वा, कालचा दिवस अगदी मजेत, उत्साहात आणि विविध रंगांनी सजलेला होता. का बरे, काय विशेष होतं काल? अगं, काल रंगपंचमी. या दिवशी खूप धमाल केली. ते विविध रंग आणि त्या रंगात खेळण्याची मजा काही वेगळीच होती. सर्वांना आवडणारा हा सण अगदी उत्साहात आणि स्वैरपणे आम्ही साजरा केला. पण तू का गं अशी उदास? काय झाले? अगं, मी काल वेगळ्याच रंगात मग्न होते. काल मी टीव्हीवर युद्धजन्य परिस्थिती बघत होते. त्यातच समोर मला लक्षात आले की आपले सीमेवर लढणारे सैनिक व त्यांची रंगाविषयीची आत्मीयता, या विचारात मी मग्न झाले. बघा ना, आपण इथे स्वैरपणे, मुक्तपणे सण साजरे करतो.
रंगीबेरंगी कपडे परिधान करतो. पण या रंगपंचमीच्या दिवशी मला लाल रंग आठवतो. तो म्हणजे आपल्या सैनिकांच्या वीरगती प्राप्त झालेल्या वीरपत्नींचा. टायगर हिलवर युद्धात रक्ताच्या थारोळ्यात पडणाऱ्या आपल्या जवानांचा आणि आपला मुलगा, भाऊ, पती गमावलेल्या माता भगिनी स्मरणात आल्याशिवाय राहत नाही. खरंच की ग शीतल मिस, आपण इथे फक्त आपला स्वतःचा विचार करत आनंदाने जीवन जगतो. ह्या सगळ्यांचा मी तर कधी विचारही केला नाही. हेच तर आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. आपल्यासाठी झटणाऱ्या, प्राणपणाला लावणाऱ्या सैनिकांबद्दल आपणाला आदर नेहमीच वाटायला हवा. मनात प्रेम, डोळ्यात आदर व विचारात आत्मीयता असायला हवी. हे सैनिक पांढऱ्या शुभ्र बर्फाने आच्छादलेल्या प्रदेशात, सियाचीन सारख्या भागात मला त्यांच्या डोळ्यात सुद्धा लाल पिवळ्या रंगाच्या सूर्यकिरणांनी झळाळलेल्या आशेचा असा किरण दिसतो. सीमेवर लढणाऱ्या भारत मातेच्या भूरक्षणासाठी सतत झटणाऱ्या, उभ्या असणाऱ्या सैनिकांमध्ये मला हिरवा रंग जाणवतो. अगदी हिरव्या घनदाट जंगलात लपून छपून झाडाझुडपातून लढाई करणाऱ्या, धाडसीपणे आपलं कार्य हे सैनिक अविरतपणे करत असतात. या सर्वांना माझे विनम्र अभिवादन. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या DS शाळेने सैनिकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण व्हावा याकरिता एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. तो म्हणजे ऑडिओ बुक शौर्यगाथा. ऑडिओ बुक म्हणजे का काय आणि हा कोणता उपक्रम? ऑडिओ बुक शौर्यगाथा म्हणजे या उपक्रमाद्वारे सैनिक कशा प्रकारे विविध रंगात आपले कार्य बजावतात. मग त्यात मेजर बत्रा, वैमानिक गुंजन सक्सेना, कर्नल संतोष बाबू अशा कित्येकांना वीरगती देखील प्राप्त झाली आहे. तर या उपक्रमाद्वारे आपले विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर ऐकूया पत्रास कारण की. पण तुला माहितीये ही पत्र कोण घेऊन आले आपल्या शाळेत आज? कोण ग? तर ही पत्र आपल्या शाळेमध्ये पोस्टमन काकू घेऊन आलाय. तर ऐकूया पत्रास कारण की. अगदी खरं आहे. अशी पत्र येतात, अनेक पत्र येतात आणि मनात घर करून जातात. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांनी, आमच्या पालकांनी ह्या गोष्टी ऐकल्या, त्यांनी त्यांचे अभिप्राय, त्यांची मतं या पत्रांद्वारे आज आपल्याकडे पाठवलेली आहेत. हीच पत्र आज आपण वाचणार आहोत. यामध्ये आमचे विद्यार्थी, छोटे छोटे बालचमू यांच्या मनामध्ये काय विचार आहेत हे आपण ऐकणार आहोत त्यांच्या लिखित पत्रातून. हस्ताक्षर सुद्धा माझ्या मुलांचे आहे. सो यानंतर आधी मुलांची पत्र वाचन केले जातील, त्यानंतर आपण पालकांची पत्र वाचणार आहोत आणि शिक्षक प्रतिनिधी म्हणून सायली मराठे मिस यांनी जे पत्र लिहिलेलं आहे याचं देखील वाचन या ठिकाणी होणार आहे. सो प्रत्येक ठिकाणी शिरोबिंदू मानून, ज्यांचा विचार करून आम्ही हा उपक्रम सुरू केला, असे आमचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्र त्रिकोणाने संगम करून एकमेकांच्या हातात हात घालून हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आणि आज आपण आहोत त्याच्या समारोपाकडे.
तर चला ऐकूया पत्रास कारण की. सगळ्यात पहिल्यांदा पत्र आलेलं आहे इयत्ता पहिली प्रायमरी सेक्शन मधला पहिला वर्ग, इयत्ता पहिली ॲस्टर क्लास मधून शर्व घुमरे हा विद्यार्थी आपल्याला सांगतो. त्याचे शब्द इंग्लिश मध्ये आहेत. हा विद्यार्थी फॉरेन कंट्री मधून आलेला आहे आणि यांनी BS मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेला आहे. खास करून सांगावंसं वाटलं. माय नेम इज अर्णव गजानन शेरकर. हा विद्यार्थी पुढचा आहे. या ठिकाणी सांगत असताना शर्व बद्दल बोलत आहे. आय लव्ह माय कंट्री, माय इंडिया व्हेरी मच. When I heard all these stories of brave people and brave Indian Army, I felt really proud of them. Even though I wasn't born in India, he mentioned over here, even though I wasn't born in India, I am lucky to be a back to India. When I grow up, I will also serve my country by being a scientist soldier. बघा त्यांनी इथे मेन्शन केलंय मी सायंटिस्ट सोल्जर होईल असं त्याचं स्वप्न आहे. I will kill all the enemies who dare to touch Indian border. I dream to make India अखंड भारत as it was centuries ago. नक्कीच शर्व तुझ्या या विचारांना आमचा सलाम. असे जर विद्यार्थी DS मध्ये घडणार असतील तर येणारा पुढचा काळ नक्कीच खूप वेगळा असेल असं म्हणायला हरकत नाही. यानंतर अर्णव गजानन शेरकर इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे. तो असं म्हणतो, आय वॉन्ट टू बिकम अन आर्मी ऑफिसर टू प्रोटेक्ट माय कंट्री, टू अचीव माय गोल. आय विल टेक ऑल एफर्ट्स विच आर नेसेसरी फॉर इट, लाईक फिजिकल फिटनेस अँड स्टडी. आमच्या विद्यार्थ्यांना हे यातून समजलं आहे कुठलीही गोष्ट सोपी नाहीये. फिजिकल फिटनेससाठी लागणारी मेहनत घेण्याची तयारी त्यांनी या इथे दाखवलेली आहे आणि नुसताच फिटनेस नाही तर आम्ही अभ्यास देखील जरूर करणार आहोत. यासाठी ते काय करणार आहेत? फॉर बिकमिंग आर्मी ऑफिसर इट इज नेसेसरी टू पास NDA एक्झाम. बघा तिसरीतल्या विद्यार्थ्याचा अभ्यास झालेला आहे. NDA एक्झाम पास झाल्यानंतर मला आर्मी मध्ये जाण्याचा मार्ग मिळणार आहे. सो या ठिकाणी DS च्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कशा पद्धतीने आर्मी मध्ये जाण्यासाठी चालू आहे हे देखील आपल्याला दिसून येते. जोरदार टाळ्या आमच्या बच्चे कंपनीसाठी झाल्या पाहिजे. यानंतर पुढे जाणार आहोत आपण. कनक कर्वे ही विद्यार्थिनी थर्ड जास्मिन मधून आहे. ही सांगते शौर्य गाथेबद्दल. या ठिकाणी ती सांगते, अतिशय थंड अशा प्रदेशात लढाई चालू असताना सुद्धा आपले सैनिक समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबाची काळजी करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी आपले प्राण देणाऱ्या तरुण सैनिक विक्रम बत्रा यांना ती सलाम करत आहे. त्याचप्रमाणे तिचे म्हणणे आहे, चीनने केलेल्या हल्ल्यात कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या बरोबरचे 2 सैनिकांना ज्यांना हुतात्म्य आलेले आहे त्यांनी खोल नदीच्या खोऱ्यात अनेक सैनिक पडले होते आणि तो भाग भारतीय सैनिकांनी काबीज केला. अशा या सैनिकांना आमचा सलाम. त्याचप्रमाणे कारगिल गर्ल गुंजन सक्सेना यांनी खूप मेहनत घेऊन स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी ध्येय पूर्ण केलं. त्यांनी फायटर प्लेन चालवून कारगिल युद्धात मोलाचे कार्य केलेले आपल्याला दिसून येते. जखमी सैनिकांना आपल्या देशात त्यांनी परत आणले. अशा या गुंजन सक्सेना यांना आमचा मानाचा मुजरा. अगदी बरोबर बच्चे कंपनी, तुमच्या या भावना आमच्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवले. धन्यवाद. पुढे जाणार आहोत आपण पालकांच्या पत्रांकडे. आमचे पालक इयत्ता पहिली मधून इनामदार मिस्टर अँड मिसेस इनामदार, अमूल्या इनामदारचे पालक हे असे म्हणतात, शौर्य गाथा हा शाळेने सुरू केलेला उपक्रम खूपच छान आणि स्फूर्तिदायक आहे. मुलांना त्यामुळे आपले सैनिक कोणत्या कठीण परिस्थितीत लढतात
आणि आपल्या देशाचे नाव उंचावतात, आपले संरक्षण करतात याची जाणीव होत आहे. तसेच देशाबद्दलचा अभिमान मुलांच्या मनात जागृत होण्यास या कथाकथनांमधून, या गोष्टींमुळे खूप जास्त मदत होते. देशभक्तीपर गाणी या कथाकथनांमध्ये खूप सुंदररित्या पेरलेली आहेत. ती गाणी ऐकण्यास आणि नंतर पाठ करून म्हणण्यास मुलं उत्सुक आहेत. खूप छान. गलवान खोऱ्यामधील आपल्या जवानांचे कार्य ऐकून अमूल्या म्हणजे त्यांची मुलगी खूप प्रभावित झाली व तिला आपले जवान इतक्या उंचावर कसे पोहोचले हा प्रश्न पडलेला आहे. हे लढत कसे असतील असे प्रश्न सैनिकांबद्दल तिला वाटतायत. ती विचारतीये, त्यांचा आदर तिला वाटत आहे. गुंजन सक्सेनाची गोष्ट ऐकत असताना तिला या स्त्रीचा खूप खूप अभिमान वाटत आहे. तिला एकदा भेटण्याची इच्छा तिने व्यक्त केलेली आहे. खूप खूप छान उपक्रम. शतशः धन्यवाद सर्व शिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि शाळेला. वर्षभर आम्ही या गोष्टी अशाच ऐकू असे देखील त्यांनी या ठिकाणी नमूद केलेले आहे. यापुढे जाऊन शौर्यगाथेबद्दल आपला अभिप्राय सांगतात मिस्टर देशपांडे. इयत्ता पहिली मधून ते सांगतात, मुले ही देशाचे यामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेमाचे बीज हे आत्ताच पेरले पाहिजे, जेणेकरून एक जबाबदार नागरिक झाल्यावर ते आपल्या देशावर तन मन धन अर्पण करू शकतील. अगदी बरोबर आहे सर. हाच विचार मनात घेऊन ही संकल्पना आपली उदयास आलेली आहे. वीरांच्या शौर्यगाथा ऐकून मुलांबरोबर आम्ही सर्वांनीही देशसेवेसाठी विलक्षण प्रेरणा मिळत आहे. अगदी छान. जननी जन्मभूमीचे स्वर्गादिती वीरयसी हे मुलांच्या मनावर बिंबवण्यास मदत होत आहे. शिवाय आपल्या देशाचा विकास व्हायचा असेल तर तेथील संस्कृती विकसित व्हायला हवी. देशाची संस्कृती ही त्या देशाची ओळख आहे. म्हणून मुलांनी भारतीय संस्कृतीचे धडे घेणे आवश्यक आहे, ज्यांची सुरुवात आपण आपल्या घरापासून करू शकतो. पुढे जाऊन शाळा, कॉलेज व समाजामध्ये अनेक माध्यमातून आपण हे देशकार्य घडवून आणू शकतो. अगदी बरोबर. आपण दिलेला अभिप्राय खरोखर वाखाणण्याजोगा आहे. यानंतर जया पितळे स्टँडर्ड फर्स्टचे पालक आहेत, जे सांगतात, द स्कूल इज imbibing the values of patriotism, self-reliance, courage and many more through a very effective way. My child has enjoyed the entire journey of Shaurya Gatha in a very exciting way, asking for the more. He had a lot of questions to ask that showed how very curious he was. It is inspiring to the students and the very right tender age to inculcate these moral values in them. I soulfully thank to the entire DS team to put forth this activity and encourage children. Thank you very much. यानंतर मिसेस पटवर्धन आपल्या पत्राद्वारे असं म्हणतात, शौर्यगाथा ऐकल्यानंतर देशासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे. सगळ्यांना असे वाटू लागते. साधारणपणे कुठलीही शौर्यगाथा युद्धाचे वर्णन, लढायांचे वर्णन असे करून दाखवत असते. येथे प्रत्येकाला असं वाटतं की आपणही सैनिक असतो तर. परंतु भारत देशासाठी काहीतरी करणे म्हणजे सैन्यात रुजू होऊन लढणे इतकेच अर्थसीमित नाही. आपण भारतीय परंपरा व संस्कृती जपूया. ही देशसेवा निश्चितच करू शकतो. अगदी बरोबर आहे. भारतीय संस्कृती परंपरा जपण्यासोबत उत्तम भारतीय नागरिक म्हणून मला म्हणजेच सौ गौरी पटवर्धन यांना असे वाटते, माझा मुलगा चिरंजीव अभिराम पटवर्धन यांना, पूर्ण फॅमिलीला असे वाटते, आपण कुठलीही वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे खरेदी करताना
ती वस्तू भारत देशातच भारतीय परंपरेला धरून तयार झाली आहे का? व आपण देत असलेला पैसा भारताशिवाय इतर कुठल्याही देशात जाणार नाही, ही काळजी एक जागरूक नागरिक म्हणून आपण घेऊया. तुमच्या या विचाराला खरोखर आम्ही मनापासून सलाम करतो. म्हणून देशसेवा म्हणजे स्वदेशी वस्तूंची खरेदी करणे या तत्वाला आम्ही प्राधान्य देतो. स्मिता मिस, तुमचा उद्देश या ठिकाणी सफल झाला असं मला जरूर सांगावंसं वाटतं. यानंतर साठे आपल्याला असे सांगतात त्यांच्या पत्रातून, आपल्या शाळेकडून चालू असलेला शौर्यगाथा हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना देशसेवेची जाणीव करून दिली जाते. सदर शौर्यगाथा उपक्रमातील तिन्ही भागांमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी शौर्यगाथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याबाबत प्रथमतः ते शाळेचे मनपूर्वक आभार मानतात. या उपक्रमाद्वारे मुलांमध्ये शौर्य, नेतृत्वगुण, राष्ट्रप्रेम, संघभावना, शारीरिक मानसिक धडधाकटपणा इत्यादी गुणांची जोपासना केली जात आहे, ज्याद्वारे देशसेवेची आवड या मुलांमध्ये रुजवली जात आहे. शौर्यगाथेच्या भाग 3 मध्ये उल्लेख केलेल्या गुंजन सक्सेना यांची शौर्यगाथा तर मुलींच्या साठी प्रेरणादायी असून त्याद्वारे लहानपणापासून देशसेवेची आवड, ध्येयपूर्ती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्येयपूर्ती साठी लागणारा खडतर प्रवास याची जाणीव करून देणारा आहे. शौर्यगाथा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे देशसेवेची पर्वणी असून देशप्रेम व त्याग यासाठी लागणारी माहिती या उपक्रमातून आपण देत आहात, यासाठी ते आपले धन्यवाद मानतात. यानंतर प्रहर्षा पडवळ हिची आई त्यांच्या पत्रातून आपल्याला सांगू इच्छिते. कथा कॅप्टन विक्रम बत्रा यांचे शौर्य, बलिदान व धाडस दाखवणारी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या वडिलांची पुत्राच्या वीरमरणाची जागा पाहण्याची मागणी आणि त्यांच्या पायावर अर्पण केलेली फुले व कॅप्टन यांनी वाचवलेल्या सैनिकांनी सांगितलेल्या घटना अगदी समर्पक व हृदयस्पर्शी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांचे शौर्य, धाडस, बंधुप्रेम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. कितीही संकट आली तरी न डगमगता अथक प्रयत्न करायचे ही शिकवण या ठिकाणी आपल्या मुलांना दिली जात आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या कथेमध्ये चीनने केलेला खोटारडेपणा, भारताने केलेले रस्ते बांधणी, चीनने केलेले भारत चीन मधील हिंसक चकमक या सगळ्या गोष्टींमधून कुठल्याही प्रकारे बॅकफुटला न जाता कार्य करत राहणे हे विद्यार्थ्यांना शिकायला मिळते. त्याच पद्धतीने गुंजन सक्सेना या चित्रपटातील घेतलेले संवाद, संगीत लक्ष वेधून घेते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच पुढे जाऊन निशाद जोशी आपल्याला काहीतरी वेगळं सांगू बघतात. त्यांचं म्हणणं असं आहे, स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्याची संधी मिळणे ही किती ऐतिहासिक गोष्ट आहे नाही. ज्यावेळी आपण स्वाभिमान आणि बलिदान यांची परंपरा पुढच्या पिढीला शिकवतो, त्याप्रमाणे त्यांना संस्कार देतो, त्यांना देशासाठी या गोष्टी करण्यासाठी निरंतर प्रेरणा देतो. ज्यावेळी एखादे राष्ट्र आपल्या भूतकाळातल्या अनुभवांबरोबर आपली वारसा चालवणारी परंपरा या अभिमानाने प्रत्येक क्षण जोडलेला गेला आहे, त्यावेळी त्या राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल आहे. गाथा शौर्याची हा उपक्रम अगदी वरील कथनास सार्थ ठरतो. आताच्या पिढीला आपल्या आधीच्या पिढीने केलेले कार्य, त्यांचे बलिदान, देशप्रेम, देशाभिमान या सगळ्या गोष्टी या उपक्रमांद्वारे नक्कीच प्रेरणादायी ठरतील त्याची जाणीव होईल. तसेच देशप्रेम वाढीस लागेल. प्रेरणा देणारा आणि जाणीव करून देणारा हा उपक्रम, संकल्पना मांडणाऱ्या शिक्षिका यांचे विशेष अभिनंदन. कितीतरी सेनांनी, वीरांनी बलिदान दिले आहे.
त्यांची एक एक गाथा म्हणजे इतिहासाचा स्वर्णिम अध्याय आहे. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनातील चढ उतार, कधी यश तर कधी अपयश, आजच्या पिढीला जीवनात एक वेगळा धडा शिकवणार आहे. आपण एकजुटीने नेमके एकत्र येऊन आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी जिद्द ठेवूया, एकी ठेवूया. या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल अशा प्रकारे या उत्तम आणि प्रेरणादायी उपक्रमांबद्दल शाळेचे आभार. यानंतर आभा जोशी हिची आई आपल्या सर्वांना सांगते. नमस्कार. सर्वप्रथम शाळेचे मनापासून आभार त्या करत आहेत. आपण पाठवलेले व्हिडिओ आम्ही पाहिले, आभाने सुद्धा पाहिले. तेव्हा खरे जाणवले की आपल्या या देशासाठी सैनिक, त्यांचे अधिकारी किती कष्ट घेतात. त्यांना किती खडतर परिस्थितींना तोंड द्यावे लागते, किती आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांच्यातील जागरूकता, अविरत सावध राहावे लागते त्यांना. हे या प्रसंगातून आम्हाला जाणून येते. परिस्थिती कशीही येऊ दे, त्याला सामोरे जाताना काय काय करावे लागते याची जाणीव झाली आणि आपल्या सैनिकांचा आम्हाला खूप अभिमान वाटला. देशासाठी हे जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात, त्यातच धन्यता मान. यावेळी या गाण्याची आठवण झाली. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. मुलांनी हे व्हिडिओ पाहून त्यांना खूपच छान वाटले. आमची आभा म्हणाली, मी मोठेपणी सैन्यात जाणार. चला, DS चा सैनिक तयार झाला. मुलांनी आता पुढे ही मुले खरंच कोण होती, काय करतील हे आता सांगता येणं अवघड आहे. तरी सुद्धा त्यांच्या मनात ही भावना आली, हे खरंच आपलं श्रेय आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे जाऊया. ईश्वरी मेडेकर हिचे पालक आपल्याला सांगतात, देशासाठी अनेक वीरांनी वेगवेगळ्या पद्धतीने कामं केलेली आहेत. त्यांच्या शौर्यगाथा ऐकल्यानंतर प्रथम मनात विचार येतो तो म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. आपली मुले पण भाग्यवानच म्हटली पाहिजे, कारण आपल्या जीवाचा विचार न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्याचा परिणाम म्हणून आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामागे करोडो लोकांच्या शौर्यगाथा आहेत. हे एकमेव कारण आहे बरं. पण जेव्हा काहीही कष्ट न करता एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळते, तेव्हा ती जपण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असते, हे विसरता कामा नये. कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये अत्यंत पुसटशी एक रेष आहे, जी आपल्या वागण्याने बदलू शकते, हे विसरू. आपल्यामुळे इतरांना म्हणजेच देशाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मग यामध्ये आपण प्रत्येकाची खूप मोठी भूमिका आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. ती कशी ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळी सीमेवर जाऊनच देशसेवा करता येते असं नाही, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपले व इतरांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो. या ठिकाणी त्या नमूद करतात, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे. बघा, अतिशय महत्वाच्या गोष्टी या पत्रातून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. मोठमोठ्यांदा आरडाओरडा करू नये. आपल्या घरात जिथे कोणीच नाही अशा खोलीत पंखे, दिवे चालू न ठेवणे, जेणेकरून विजेची बचत होईल. आपण जेव्हा आपल्या कामाच्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी देखील वीज बचत आणि पाणी बचत ही केली पाहिजे. आपण जर एखाद्याला भेटण्यासाठी वेळ दिली असेल तर ती वेळ पाळा, कारण आपल्या वेळेत इतकीच समोरच्याची वेळ देखील महत्वाची आहे. प्रत्येकाच्या वेळेला एक महत्व आहे. मुलांनी वर्गात लक्ष दिले पाहिजे. हे खास आमच्या बालचमूंसाठी आहे, जिथे आईबाबांनी कान उघडणी केली असं मला म्हणायला हरकत नाही. सो बच्चे कंपनी, काळजीपूर्वक ऐका. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे. मुलांनी वर्गात लक्ष दिले पाहिजे. बाई काय शिकवतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
आपली बौद्धिक क्षमता वाढवली पाहिजे. मुलांनी वर्गात लक्ष दिल्यानंतर अजून पुढे काय करायचंय? मुलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला उत्तम ज्ञान मिळावे म्हणून आपले शिक्षक, त्याच बरोबरीने आपले आई वडील, आजी आजोबा विसरून चालणार नाही. आजी आजोबा हे दिवस रात्र कष्ट घेत असतात. फक्त आई बाबा नाही तर आजी आजोबा सुद्धा तुमच्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतात. त्याचप्रमाणे लहानांनी सर्वांचा मान ठेवला पाहिजे. आपण लहान आहोत म्हणून सगळे आपल्याला समजून घेतात. लक्षात ठेवा, आपण लहान आहोत म्हणून सगळेजण आपल्याला समजून घेतात. तेव्हा ते लक्षात ठेवून घरातील छोट्या 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 कामात मदत करता आली पाहिजे. सर्वात महत्वाचे, सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. एक उत्तम नागरिक होण्यासाठी मुलांची जडणघडण ही घरातून आणि शाळेतून होत असते. तेव्हा आई वडील आणि जे काही शिस्त लावतात, कसे वागावे, काय करू नये, एवढ्या जरी गोष्टी आत्मसात केल्या आणि त्या पुढच्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे योग्य पद्धतीने शिकवल्या गेल्या तर मला वाटते ही देखील देशसेवाच आहे. अगदी बरोबर, धन्यवाद. यानंतर विहान बागडे याची आई आपल्याला सांगते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेने खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. भारतीय जवानांची शौर्यगाथा यामधून सैनिक दलामधील जवानांचे संघर्ष, त्याग, शौर्य, नेतृत्व गुण, संघभावना या सर्व गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या, याचा अभ्यास करायला मिळाला. त्याचप्रमाणे अतिशय महत्वाची गोष्ट त्या सांगतात. IAF इट मीन्स एअरफोर्स क्षेत्रामधील वीररागिणी गुंजन सक्सेना यांच्या जीवनातील खडतर प्रवास याबद्दल आम्हाला या गाथेतून बघण्यास मिळाला. याबद्दल त्या शाळेचे आभार मानतात. यानंतर मिसेस आठवले आपल्या पत्रातून सांगतात. अनुज अश्विन आठवले इयत्ता पहिली मधील पालक आहेत. या विद्यार्थ्याची आई आपल्याशी संवाद साधत आहे. जेव्हा तो या शौर्यगाथा ऐकतो तेव्हा त्याला आपल्या या देशात नव्हे तर घरात इतका सहज सुंदर आयुष्य कोणामुळे मिळाले याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे त्याला आपल्या जवानांविषयी आदर वाटतो. जेव्हा त्याने चीन व भारत सीमेवरील गोष्ट ऐकली तेव्हापासून तो स्वतः म्हणतो, आई बाबा तुम्ही म्हणत होता ते खरं आहे. आपण स्वदेशी वस्तूंचाच वापर करूयात आणि माझ्यासाठी स्वदेशीच खेळणी आपण आणूयात. व्हेरी गुड. स्वदेशी खेळणी आपण आणूयात यामध्ये आम्ही जिंकलेलो आहोत. यानंतर ईश्वरी भंडारे हे सांगतात. देशप्रेमासाठी संस्कार, मार्गदर्शन ही अंमलात आणले पाहिजे. शौर्यगाथा खरंच मुलांसाठी, पालकांसाठी खूप छान आहे. अंगावर शहारे आणणारे अनुभव या ठिकाणी आम्हाला ऐकायला, बघायला मिळाले. यामुळे मुलांवर राष्ट्रप्रेम, शौर्य, संस्कार असे चांगले परिणाम होत आहेत हे बघायला मिळत आहे. भारतीय सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित आहोत. ते आपल्या सर्वांचे, भारत देशाचे संरक्षण करत आहेत. ते भारत देशासाठी ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करून सतत झटत आहेत. हाल अपेष्टा सहन करत आहेत. बलवान खोऱ्याची गाथा आमच्या मनात घर करून गेली. अशा सर्व जवानांना त्यांनी मानाचा मुजरा केलेला आहे. आपण या ठिकाणी पालकांची पत्र संपलेली आहेत. यानंतर शिक्षक प्रतिनिधी म्हणून सायली मिसनी जे पत्र लिहिलेले आहे त्या पत्राचे वाचन करत आहोत. या ठिकाणी मी सायली मिसना माझ्या शेजारी येण्याची विनंती करते. पत्रास कारण की सर्व शिक्षकांच्या वतीने सायली मिसनी आज हे पत्र लिहिलेले आहे. खरं सांगायचं तर देशासाठी लढताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या ऋणातून उतराई होणे अवघड आहे. पण आज या पत्राच्या माध्यमातून कृतज्ञतेने व्यक्त व्हावेसे वाटते. एक शिक्षक म्हणून विचार करताना असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये
समान असलेला दुवा म्हणजे देशाप्रती असलेली आपली तळमळ आणि निष्ठा. आम्हा शिक्षकांचा सुजाण सुसंस्कृत नागरिक घडवण्याचा ध्यास, तर या नागरिकांचे रक्षण करणे हे तुमचे ध्येय. आज बरेचसे लोक जरा मनाविरुद्ध जरा काही घडलं की विघातक कृती करतात. अशी माणसे पाहिली की नकळत तुलना सुरू होते. घरापासून दूर जंगलात दऱ्याखोऱ्यात शत्रूंशी लढताना तुम्हालाही प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागत असेल. हा प्रश्न, हे वाक्य आमच्या सैनिक बांधवांसाठी आहे. कुटुंबाची आठवण तुम्हालाही येत असेल. मित्रांशी गप्पा माराव्यात, त्यांच्या बरोबर मजा करावी असे तुम्हालाही वाटत असेल. पण या सर्वांचा त्याग करून, या सर्व विचारांचा त्याग करून देशासाठी लढणे, प्रसंगी हौतात्म्य पत्करणे, हेच तुमच्या मनावर दृढपणे कोरले गेलेले आहे. शत्रूची कोणतीही गोळी, कोणताही बाण आपल्यावर झेलणे तुमच्या शरीराच्या चिंधड्या उडवू शकतात. हे माहीत असूनही तुम्ही निधड्या छातीने लढता. आज तुम्ही सीमेवर लढता म्हणून आम्ही सुखाने जगतो आणि शांततेने झोपतो. तुमच्या बलिदानावर केवळ भावपूर्ण श्रद्धांजली. असे शब्द फेसबुकवर, ट्विटरवर फिरणारे शब्द फार फार कोरडे वाटतात. हे मेसेजेस फार तर 2 क्षण, जास्तीत जास्त 2 दिवस टिकतात. तुम्हा सैनिकांचे थोर कार्य, देशसेवा, शौर्य, प्राणार्पण यांचा ठसा या पिढीवर कायमचा उमटला पाहिजे. एक शिक्षक म्हणून आमचा हाच प्रयत्न सदैव असेल अशी आपणास आम्ही ग्वाही देतो. पत्राची सांगता करताना एकच सांगावेसे वाटते, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. सैनिक बांधवांनो, आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि आम्ही सर्वात महत्वाचं सुरक्षित आहोत. देशासाठी अहोरात्र अखंड झटणाऱ्या तुम्हा शूरवीरांना पुनश्च विनम्र अभिवादन करून आजचा हा पत्रास कारण ही कार्यक्रम पत्र वाचन या ठिकाणी थांबते. कडक सॅल्यूट सरांना देऊन तुमच्या या कार्यासाठी आमचा सलाम सदैव राहील आणि सर्व धन्यवाद. सैनिक बांधवांनो, ऑल द बेस्ट. तुमचं कार्य नेहमी चालत राहणार आहे. पुढील सूत्र मी हर्षदा पिस यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद युनिवर्स. सुंदर संवेदनशील वाचन. धन्यवाद. खरंच शब्द हे मोती, शब्द जपती नाती गोती. शब्द हे मोती, शब्द जपती नाती गोती. सैनिकांप्रती पत्र हे जणू मानाचा मुजरा करती. आपल्याकडे बरीच पत्र आली आहेत, पण वेळेअभावी आपण काही प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रांचं आपण वाचन केलेलं आहे. पत्र पाठवणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनपूर्वक आभार. मी आमच्या मुख्याध्यापिका स्मिता मॅडम यांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. सर्व पालक, विद्यार्थी, उपस्थित शिक्षक आणि आजचे प्रमुख पाहुणे, लेफ्टनंट कर्नल रिटायर्ड श्री दीपक अच्युत आगाशे सर, सुपरवायझर्स, त्यांना नम्र अभिवादन आणि सर्वांचं स्वागत. आपल्या देशाला 75 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याला. त्यानिमित्ताने आपण बरेच उपक्रम शाळेने घेतले सर, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्यातलाच हा एक ऑडिओ व्हिज्युअल बुक म्हणून आपण मुलांना, त्यावेळेला ऑनलाईन शाळा चालू होत्या आपल्या, आणि मुलांसाठी काहीतरी आपण संदेश द्यावा या निमित्ताने, मुलांना देशप्रेम त्यांच्यामध्ये जागृत व्हावं या निमित्ताने आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि ह्या उपक्रमाची संकल्पना आपल्या टीचर ज्यांनी आता पत्रवाचन केलं, खरं म्हणजे त्यांनी आणलेली आहे, तर त्यांचं आपण भरभरून कौतुक करूया.
योगिनी टीचर यांचं. मुलांच्या लाडक्या टीचर म्हणलं तरी हरकत नाहीये. तशा त्या स्पोर्ट्स घेतात आपल्या शाळेमध्ये आणि त्या नुसत्या वर्गात आल्या की मुलं उड्या मारायला सुरुवात करतात आणि त्यांना माहिती त्यांना त्या ग्राउंडवर नेणार. तर अशा या आपल्या टीचर्स. आणि ह्याच नव्हे तर मी हेही सांगू इच्छिते की आपल्या सगळ्या शिक्षिका या उपक्रमशील आहेत. प्रत्येक जण काही ना काहीतरी उपक्रम घेऊन येतात आणि त्यांना आम्ही सपोर्ट करतो आणि आपले उपक्रम अत्यंत यशस्वी असे होतात. तर सगळ्या शिक्षकांचं आणि आज हा जो समूह तुम्हाला दिसतोय हा सगळा मराठी शिकवणारा समूह आहे किंवा मराठी वृंद आहे आपण म्हणायला हरकत नाहीये. तर ह्यांचं पण विशेष कौतुक जो त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि उत्तमरित्या तुम्ही तो यशस्वी पार पाडला. तुमचं कौतुक. तर मुलांना मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपल्याला आणि पालकांना पण सांगू इच्छिते की आपल्याला नेहमी वाटतं की सैनिक असावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण भारतात जन्माला आलो. मला वाटतं हेच आपलं एक मोठं पुण्य आहे असं मी तर समजते की मी फार पुण्यवान आहे की मी भारतामध्ये आणि ते पुण्यासारख्या शहरामध्ये जन्माला आले की जिथे आपण इतके सुरक्षित राहतो. आज आपण बघतोय की युक्रेन सारख्या ठिकाणी जे चाललेलं आहे आणि तिथून लोकांना पळून जायची वेळ आलेली. तर असं आपल्या देशामध्ये आतापर्यंत कधीही घडलेलं नाहीये. कारण की आपले जे सैनिक आहेत जे बॉर्डरला कायम आपली सुरक्षा करत असतात या सैनिकांचे खरं म्हणजे मनापासून आभार आणि त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. तर ह्या निमित्ताने मी सांगू शकते सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना की आपण अपेक्षा करतो की आपल्याला सैनिक असावेत. आपला देश सुरक्षित ठेवण्याकरता मुलांनी सैनिकीमध्ये भरती व्हावं. पण जेव्हा वेळ आपल्या मुलांकडे येते किंवा आपल्या घरात येते त्यावेळेला आपल्याला नको असतं, भीती असते की नको बाबा सैनिक झाला तर परत आपल्याला आपला मुलगा दिसणार नाही दिसणार. ह्या भीतीने प्रत्येक जण वाटतं की प्रत्येक पालकाला वाटतं आपला मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा किंवा इतर क्षेत्रात जावा. पण सैनिक क्षेत्रामध्ये फार कमी पालक पाठवत असतात. तर ह्या निमित्ताने सांगू इच्छिते मी पालकांना की आपण स्वतःपासून सगळ्या गोष्टी सुरू करू. म्हणजे आपल्याला आपलं घर कसं पाहिजे तर स्वच्छ पाहिजे. तर मग चला आपण सगळे मिळून स्वच्छ करू. मी ते स्वच्छ करणार. ही जर संकल्पना आपण मुलांमध्ये आणली की जे काय आपण करू ते माझ्यापासून सुरू करू. इतरांनी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही. पण जर मी तसं वागलो तर आपोआपच प्रतिक्रिया दुसऱ्याकडनं पण तशीच येणार आहे. तर आपण हे मुलांमध्ये बिंबूयात की जे काय सुरू करायचे ते माझ्यापासून आपल्यापासून आपण सुरू करूया. मला घर स्वच्छ पाहिजे, चला मग आपण सगळे मिळून घर स्वच्छ करू. आपला परिसर स्वच्छ पाहिजे तर आपण सगळेजण मिळून आपण स्वच्छ करू. आपल्याला जर सैनिक पाहिजे तर माझ्यापासून मी सुरू करेन. माझ्या मुलामध्ये मी ते गुण आणीन की जेणेकरून पुढे मोठा होऊन त्याला ते क्षेत्र एअरफोर्स म्हणा किंवा नेव्ही म्हणा किंवा सैनिकी म्हणा हे त्याला आवडायला लागेल. हे आत्तापासून आपण मुलांमध्ये जर आणायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या देशामध्ये कुठेही वणवा होणार नाही. म्हणजे सैनिकीमध्ये म्हणा किंवा एअरफोर्समध्ये आज आपल्याला लोकांना सांगायला लागतं की भरती व्हा म्हणून. तर ही वेळ आपल्या देशावर येणार नाही आणि आपण जे सगळे सुरक्षित आज राहतोय तसंच पुढेही आपण छान आपले सण उत्सव साजरे करत आनंदात सगळेजण राहू शकू. आणि इतर देशांना भीती वाटणार आहे की अरे ह्यांचं एअरफोर्स म्हणा किंवा ह्यांचं नेव्ही म्हणा अगदी पॉवरफुल आहे तर कुणी वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे बघणार नाही. पण ह्यासाठी आपण जी सुरुवात करायला पाहिजे ती माझ्यापासून विथ आय वी शुड बिगिन. एवढा संदेश फक्त मी देऊ इच्छिते. तसेच आपला हा ऑडिओ बुक उपक्रम जो सुरू केला त्यासाठी आपल्याला उद्घाटनासाठी लाभलेले पाहुणे होते कर्नल श्रीनिवास केशव पांडे सर. आज ते लिंकवर उपस्थित आहेत. सर तुमचं पण खूप खूप अभिनंदन. तुम्ही खूप छान संदेश दिला होता आणि तुम्ही जे भाषण आम्हाला फॉरवर्ड केलं होतं ते आमच्या मुलांनी ऐकलेलं आहे आणि तुमचेही मी आज या निमित्ताने स्वागत आणि धन्यवाद करू इच्छिते. तर मी आता इथे थांबते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं सर्वांनी की जे काय आपण करू ते स्वतःपासून सुरू करू. मी लाईट बंद करीन, मी पंखा बंद करीन, दुसऱ्यांनी काही जसं आता आपल्याला पत्राद्वारे सांगण्यात आलं की काय काय करायचं आपल्याला की जे आपण विकत घेऊ ते स्वदेशी विकत घेऊ किंवा ज्या खोलीत आपण नसू तिथले लाईट पंखे बंद करू किंवा पाणी वाचू, शाळेचे नळ आपण
जे चालू असतात ते बंद करायचे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण दुसऱ्यांवर न टाकता फक्त स्वतःपासून सुरू केल्या, म्हणजे माझ्यापासून सुरू केल्या, तर मला वाटतं आजचा हा जो ऑडिओ प्रकल्प आपला आहे किंवा जो आपण मुलांमध्ये बिंबवू इच्छितो, तर तो माझ्या मते सिद्धीस जाईल. इथे मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपला प्रत्येक शब्द, मार्गदर्शक शब्द हा प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला एक बळ देऊन जातो. धन्यवाद मॅडम. देशासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे कार्य महान आहे. अशा व्यक्तिमत्वाला पाहताच त्यांच्या डोळ्यातली आश्वस्त चमक पाहून समाधानाने ऊर भरून येते. आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी सायली मिसना पाचारण करते. सायली मिस. नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमाला रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल दीपक अच्युत आगाशे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आपले खूप खूप स्वागत सर. सांगण्यास आनंद होत आहे की आपला शैक्षणिक प्रवास DES अंतर्गत झालेला आहे. प्राथमिक शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळा, माध्यमिक शिक्षण रमणबाग शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण BMCC मधून झालेले आहे. सर, आम्हाला अभिमान आहे की आपण DSCN आहात. शालेय बँड ते सायकलिंग, माउंटेनिअरिंग, स्विमिंग या साऱ्या गोष्टींमुळे सैन्यात भरती होण्यासाठी आपली पावले पुढे पडत होती. शरीर सौष्ठव तसेच व्यायामाप्रती जागरूकता नसानसात भिनलेली असल्यामुळे योगा, प्राणायाम, मैदानी खेळ यात कधीही खंड पडला नाही. आपल्या कुटुंबामध्ये आपली आई व भगिनी शिक्षकी पेशात आहेत याचा आपणास अभिमान आहे. आपला कार्यकाल व कार्य खूप मोठे आहे, तरीही ते थोडक्यात उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करते. So, you were represented Maharashtra NCC contingent in 1969 class 10 as Junior Division NCC Best Cadet at Republic Day Parade, New Delhi. You also motivated many students and cadets for blood donation at military hospital after 1971 war. Sir, selected for OTA Madras, now Chennai, for May 1977 batch. Sir, qualified on following professional courses: Young Officers Course, Infantry School, Belgaum; Commando Course at Infantry School, Belgaum; Battalion Support Weapon Course, Infantry School, MHOW; Aircraft Mahu, yes. Aircraft Recognition Course at Udhampur, Jammu and Kashmir. Sir's total service is 26 years in Army and majority service on northern and northeastern borders with China and Pakistan. He was felicitated by ex-Prime Minister late Honorable Shri Atal Bihari Vajpayee as Best Contingent Commander during 1999 Republic Day Parade at New Delhi. Sir retired from Army in September 2003 from Kashmir Valley and immediately joined as Commandant Rani Lakshmibai Girls Military School, Pune. तर सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कामांबद्दल योगदा परिवार, रोटरी क्लब मिड टाउन, शालेय माजी विद्यार्थी संघ आणि राष्ट्रीय ग्राम विकास संस्था यांच्यातर्फे आपणास पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तसेच चाणक्य ज्युनियर कॉलेज पिरंगुट या संस्थेच्या कार्यकारी मंडळ मार्गदर्शक सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थिनींना NDA कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मार्गदर्शक म्हणून आपण कार्यरत आहात. पत्रास कारण की या DES प्रायमरी स्कूलच्या उपक्रमाच्या समारंभात आपण उपस्थित राहिलात याबद्दल आपले पुनश्च आभार. मी आपणास विनंती करते की आपण आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. खरं सांगायचं तर काय बोलावं मला सुचत नाहीये. इतका अप्रतिम, सुंदर, रेखीव
आणि आज आपल्या समाजाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे असा कार्यक्रम अतिशय योग्य वयातल्या मुलांसाठी, प्राथमिक 1ली ते 4थीतल्या मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जो उपक्रम राबवला आहे हा खरंच अतिशय स्तुत्य आहे. असं काही ऑर्गनाईज करता येतं किंवा असा कार्यक्रम होऊ शकतो याची मला कल्पना नव्हती, पण असे कार्यक्रम डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्याच मार्गदर्शनामध्ये होऊ शकतात ही खात्री आहे. अशाच एका कार्यक्रमात नवीन मराठी माझ्या प्राथमिक शाळेतही गेलो होतो. तिथेही मला असाच अनुभव आला. खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं. नवीन मराठी शाळेमध्ये मी ज्यावेळी होतो त्यावेळी नुकतंच 1962चं चीन युद्ध संपलेलं होतं आणि ते चीन युद्ध संपल्यानंतर एक मराठी सिनेमा काढला होता त्या युद्धावर आणि त्या युद्धात शाळा संरक्षण निधी गोळा करते असा प्रसंग होता. त्यातलं एक गाणं मला खूप भावलं आणि आयुष्यभर ते लक्षात राहिलं आणि याच्यामुळे मी जी काय स्फूर्ती घेतली तसं आता तुमच्या विद्यार्थ्यांनी पत्रास कारण की आणि पालकांनी जे अभिप्रायामध्ये लिहिलेलं आहे की आम्हाला या गोष्टींपासून स्फूर्ती मिळाली, तर तसं माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पहिला प्रसंग चीनच्या युद्धानंतर जो मराठी पिक्चर झाला होता पाहू रे किती वाट, या याच्यामधलं एक अतिशय प्रसिद्ध गाणं, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी. त्यावेळी मी 2रीत होतो पण ते अजूनही मला आठवतं. आणि तो जो संरक्षण निधी गोळा करण्याचा कार्यक्रम शाळेने नाट्यरूपाने प्रदर्शित केला होता त्याचा आज मला इथे अनुभव येतोय. आणि त्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाची शपथ त्यांनी जी घेतली त्याचा प्रसंग त्यात त्यांनी दाखवला होता. एक नाटक रूपाने करून ते नाट्य पालकांना दाखवून त्यातनं संरक्षण निधी गोळा करायचा अशी कल्पना होती ती. फक्त तुमच्या माहितीसाठी. पण अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात ज्यातून तुमच्या आयुष्याला एक वळण लागतं, दिशा मिळते. ज्यावेळी मला पहिल्यांदा या शाळेचा 1ली ते 4थी या प्रायमरी शाळेसाठी अशा कार्यक्रमासाठी तुम्ही बोलाल का आलं त्यामुळे डोक्यात विचार असा आला, अरे इतक्या लहान बालचमूंपासून मी काय बोलणार, काय विचार मांडणार. पण मी जर नकार दिला असता तर माझ्या आयुष्यातला खरंच एक मोठा चांगला कार्यक्रम की जिथे इतक्या कमी वयाच्या मुलांना सुद्धा आपण किती स्फूर्ती देऊ शकतो, किती शक्ती देऊ शकतो, मानसिक बळ, शारीरिक बळ, वैचारिक बळ देऊ शकतो याची कल्पना आज मला या कार्यक्रमामुळे मिळाली. खरंच हा जर विचार केला तर बरेच आपल्या वयाचे मोठी झाल्यानंतर आपण मागे वळून बघताना किंवा मुलांशी बोलताना आपण कित्येक वेळा म्हणतो, अरे मी हे सगळं खूप लहानपणी शिकलोय, शाळेच्या मातीत घडलोय, संघस्थानावर घडलोय, तिथल्या संस्कारांमध्ये मला गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. म्हणजेच हे संस्कार, हे विचार, माणसाची मनाची जडणघडण ही ह्याच वयामध्ये होते हे आपण मोठं केल्यावर सुद्धा तेच म्हणत असतो. असं कुणी म्हणत नाही, अरे मी हे जे संस्कार शिकलो ना हे माझ्या कॉलेज जीवनात शिकलो किंवा नोकरीच्या ठिकाणी माझ्यावर हे संस्कार घडले, असं कधीच कुणी म्हणत नाही. आपण नेहमी म्हणतो मागे वळून की म्हणतो, अरे मी लहानपणी त्या शाळेत होतो, त्या मातीत खेळलो, तिथे धडपडलो, तिथे मी भांडणं केली, मारामाऱ्या केल्या, पण त्याच्यानंतर सुद्धा लगेचच घट्ट मिठी मारून त्या मित्राच्या गळ्यात पडलो. हे जे संस्कार आहेत हे कुठे घडतात? प्रायमरी डेजमध्ये, अतिशय योग्य वयामध्ये तुमची शाळा, तुमचे विद्यार्थी आणि त्यांच्यावर तुम्ही जे संस्कार करत आहात ते अतिशय योग्य आहेत. याची वारंवार मला उल्लेख करावा असा वाटतोय. आपल्या पालकांच्या पत्रास कारण की किंवा त्यांच्या अभिप्रायाच्या पत्रांवरून एक गोष्ट निश्चित लक्षात येते आणि मला अशीच मुख्याध्यापिका मॅडमनी उल्लेख केला की ह्या वयामध्ये ह्या गोष्टी ऐकून प्रत्येकाला स्फूर्ती मिळते आणि आपणही
सैनिक व्हावं, सीमेवर लढावं, देशासाठी प्राणांची आहुती देण्याची आपल्या मानसिकतेची, आपल्या कुटुंबाची तयारी करावी आणि वेळ प्रसंगी ते सुद्धा करावं, ही मानसिकता तयार बऱ्याच मुलांची अशा गोष्टी ऐकून होती हे लक्षात येत आहे. पण माझ्या सैन्य दलातल्या 26 वर्षांच्या अनुभवात आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या जवळजवळ 20 वर्षाच्या सिव्हिल लाईफ मधल्या नोकरीनिमित्त मी जवळजवळ 42-44 वर्ष नोकरी केली. रिटायर झाल्यानंतर गप्प नव्हतो बसतो, अगदी मागच्या वर्षीपर्यंत मी काही ना काहीतरी काम करत होतो. त्याच्यामधून एक गोष्ट माझ्या लक्षात येते, मगाशी उल्लेख पण केला, महाराष्ट्रातली खूप कमी संख्या ही सैन्य दलात आहे. मॅडमच्या पण बोलण्यात आलं की सैन्य दलातल्या सर्व विभागामध्ये संख्येची खूप मोठी कमतरता आहे. आणि हा विचार करून मनोहर जोशी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सैनिकी शाळा काढायची, ही 95 साली एक कल्पना आली. आणि त्यात आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सैनिकी शाळा आहे. त्यात एकच फक्त मुलींची सैनिकी शाळा आहे जी पिरंगुटला आहे, ज्याचा कमांडंट होण्याचा अतिशय खूप मोठा सन्मान भाग्य मला मिळालं. आणि थोडक्याने 6.5 वर्ष मी कमांडंट होतो आणि त्या काळातल्या 14 ते 16 मुली आजच्या दिवशी सैन्य दलातल्या तिन्ही विभागामध्ये अधिकारी पदावर काम करतायत. त्यात माझं काही वेगळं कर्तृत्व होतं असं नाही. त्या संस्थेचा प्रमुख, जसं आपण म्हणतो की शाळा इतकी खूप चांगली, त्याचं श्रेय सगळं मुख्याध्यापक किंवा सैनिकी शाळा चांगली तर मुख्याध्यापिका, कमांडंट, ही संस्था चांगली तर संस्थेचा कोण संचालक असेल त्याच्याकडे जातं. पण त्याच्या मागे काम करणारे, कष्ट करणारे, घाम घालणारे, वेळ प्रसंगी रक्त देणारी लोक कोण असतात, हे तुम्ही सगळे स्टाफ. हे लोकांना दिसून येत नाही. पटकन संस्थेचं नाव पुढे होतं आणि संस्था, मग तिथे मुख्य कोण आहे? कुलकर्णी मॅडम आहे. सॉरी मॅडम, उद्देश तो नाहीये. अरे मग तिथे कोण प्रमुख होतं? टाटा. टाटांचं नाव झालं, पण टाटांची कंपनी तेवढी व्हायला मदत कोणी केली? त्या तळागाळ्यातल्या कामगारांनी, त्याच्या स्टाफनी. हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे सांगण्याचा उद्देश असा, महाराष्ट्रामध्ये सैन्य दलाबद्दल अतिशय अज्ञान आहे. भारतामधल्या सर्वात जास्त सैनिकी प्रशिक्षणाच्या संस्था, फार अभिमानाने सांगतोय, ह्या महाराष्ट्रात आहेत. तुम्हाला सुद्धा कुणाला कल्पना नसेल. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त संस्था पुण्यामध्ये आहेत. नावच घ्यायची झाली तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ज्याचा मोठं काय आहे, सेवा परमो धर्मः, सर्व्हिस बिफोर सेल्फ. हा एक अतिशय चांगला मेसेज मुलांपर्यंत जायला पाहिजे. दुसरी संस्था की ज्या भारतात एकच आहे, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. कुठेही डॉक्टर बनण्यासाठी, सैन्य दलात डॉक्टर बनण्यासाठीचं ट्रेनिंग भारतात अजून कुठेही मिळत नाही. लखनौला एक आहे, पण ते शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. माझ्या पूर्ण सर्व्हिसमध्ये आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्रीयन डॉक्टर 26 वर्षाच्या काळात मी 2 किंवा 3 बघितले असतील फक्त. त्यात पुण्यातलं तर कोणीच नव्हतं. का नाही जाऊ शकत? त्याच्यानंतर तिसरी संस्था, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. अख्ख्या भारतात एकच आहे की जी सैन्य दलातल्या इंजिनियर्ससाठीचं प्रशिक्षण केंद्र आहे. हे विषय मुद्दामून काढतोय, पालकांपर्यंत हे मला पाठवायचे. पालकांनी ह्या संस्थांची माहिती, तिथे आवश्यक असलेली एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शारीरिक क्षमता, वैद्यकीय क्षमता काय असायला पाहिजे हे माहिती होत नाही. लोकांना माहिती करून घेत नाही. त्याच्यानंतर पुढची इंटेलिजन्स स्कूल, भारताच्या हेर खात्याचं ट्रेनिंग देणारी सर्वात मोठी संस्था, जिथे ऑफिसर्स पण, इंटेलिजन्स मधले जवान पण आणि सगळं प्रकारचं ट्रेनिंग हे पुण्यामध्येच आहे, AFMCच्या जवळ. त्याच्या शेजारी ही पण संस्था आहे. शारीरिक प्रशिक्षण देणारी
आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग अख्ख्या भारतात एक आहे, ती पुण्यात आहे. सर्वात मोठा ॲम्युनेशन डेपो खडकी. त्याच्यानंतर आपल्याशी संबंधित नाही, डायरेक्टली सैन्य दलाशी नाही, पण NCL, ARDL, ERDL ह्या ज्या संस्था आहेत ह्या पुण्यामध्ये आहेत, ज्याची माहिती आपल्याला नाहीये. आणि मुलांच्या ह्याच्यावरनं पालकांच्या बोलण्यावरनं लक्षात येत आहे की बऱ्याच मुलांना डायरेक्ट सैन्य दलात नाही. मगाशी कोणीतरी म्हटलं मला इंजिनियर नाही सायंटिस्ट सैनिक व्हायचंय, असं एका पालकांच्या ह्याच्यात हे आलं. सायंटिस्ट सैनिक व्हायची पुण्यामध्ये सोय आहे, हे माहिती होणं आवश्यक आहे. या संस्थांची माहिती मी शाळेला रिक्वेस्ट करतो की याचा एक संकलित तुम्ही संग्रह तयार करा. आवश्यक तिथे मी मदत करायला तयार आहे. या संस्थांची माहिती, ह्या बहुतेक सगळ्या गोष्टी वेबसाईटवर अवेलेबल आहेत. संस्थांची नावं तुम्ही टाकलीत की तुम्हाला गुगलवर त्याचं पूर्णपणे सगळी माहिती मिळेल. शाळेमध्ये ही मुलं शिकत असताना आपल्याला बऱ्याचदा अडचणी येतात की ह्या मुलांना आपण शिकवायचं काय, की जेणेकरून अशा उपक्रमामध्ये मुलांना पुढे येण्यासाठी त्यांना वाव मिळेल किंवा त्यांचं संस्कारित मन सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने, खंबीर राहण्याच्या दृष्टीने वैचारिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता या तिन्ही ते इथे शाळेमध्ये आत्मसात करू शकतील. त्या दृष्टीने त्यांचं एज्युकेशन तुम्ही आता जे देताय ते अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे. त्यात महत्वाचे गुण कसे आणायचे त्याच्यासाठी 3 गोष्टी सूत्र जे आम्ही पाळतो सैन्य दलामध्ये. सैन्य दलातला जवान भरती होतो त्यावेळी तो एखाद्या ग्रामीण भागातला, शहरातला फक्त अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि सैन्य दलात सिलेक्ट होण्यासाठीचं जे काय क्वालिफिकेशन असतं ती परीक्षा देतो आणि तो पास होतो. इथे सुद्धा मेरिट आहे, कारण 40 वेकन्सी असतील तर 41वा माणूस जरी 97% मार्क असले तरी तो फेल असाच मानलं जातं. ही आपल्याकडची पद्धत आहे, जी आता काल परवा पॉलिसी नवीन येते त्या पद्धतीने बदलेल असं दिसतंय. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे शरीर संपदा ही बनवली गेली पाहिजे, ज्याचं वय हे आहे. त्याच्यासाठी काय बनवायला लागतं हे तुमचे स्पोर्ट्स टीचर्स यांना चांगलं माहीत असतं. महाराष्ट्र राज्याचं क्रीडा विभागाचं जे सिलेबस आहे, मला तोंडपाठ आहे कारण मी सैनिकी शाळेमध्ये ते वापरत होतो आणि ते अतिशय उत्कृष्ट आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही शिक्षण दिलं तर काही, आणि मॅडम इथं आहेत, मला पूर्ण खात्री आहे की मुलांची शरीर संपदा इथे नक्कीच चांगल्या पद्धतीने होत असेल. त्याच्यानंतर आरोग्य संपदा. शरीर मजबूत आहे म्हणजे आरोग्य पण मजबूत आहे असं नाही, बऱ्यापैकी मजबूत असतं. पण आपल्याला काही गोष्टी ह्या आपण ज्याला वडिलोपार्जित किंवा जेनेटिक असं म्हणतो, किंवा शाळेच्या व्यवहारानंतर बाहेर गेल्यानंतर आपण समाजामध्ये कुठे फिरतो, कुठे जातो, काय करतो, कोणाच्या संपर्कात येतो, आता आपण गेले 2 वर्ष हे अनुभवतोय. त्यामुळे शरीर संपदा बरोबर आरोग्य संपदा असणं पण आवश्यक आहे. आरोग्य संपदेनंतर बौद्धिक संपदा. बौद्धिक संपदा ही शाळा ह्याच्यासाठीच असते, तिथली सिलेबस, तिथला सगळा अभ्यासक्रम हा तसाच असतो, ज्यात या तिन्ही गोष्टींचं तुम्ही उत्कृष्टपणे जर हे केलं आणि त्याच्या जोडीला भविष्यामध्ये त्या मुलांना काय घडायचं आहे, काय करायचं आहे याचं मार्गदर्शनपर जर तुम्ही डाटा जर संकलित केला तर तो ह्या मुलांचा आणि ह्या पालकांच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरेल. याच्या जोडीलाच अजून 3 सूत्री. योग्य आहार. शरीर संपदा चांगली ठेवायची असेल, आरोग्य संपदा चांगली ठेवायची असेल तर योग्य आहार आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांच्या आहाराकडे आई वडील दोघंही नोकरी जर बाहेर करत असतील तर किती लक्ष असतं हे मी माझ्या घरात पण अनुभवतोय. माझे नातवंड
माझी मुलं आम्ही सगळे एकत्रच आहोत. त्यामुळे मगाशी जो उल्लेख झाला की मुलांनी पालकांकडे आणि आजी आजोबांकडे पाहावं, हे माझ्या घरामध्ये मी त्या बाबतीत पूर्णपणे सुखी आहे. त्यामुळे तो एक विचार आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या आहाराकडे पण दिला गेला पाहिजे. विचार वैचारिक दृष्ट्या मूळ सुदृढ होण्यासाठी सध्याचं त्याचं जे ऑडिओ व्हिज्युअलवर एक्सपोजर आहे ते आपल्याला कसं कमी करता येईल. शाळेमध्ये आपण सगळं चांगलं शिकवतो, पालकांकडे पुरेसा वेळ असतोच असं नाही. आणि मग मुलगा एकटाच आहे घरात, मोठा भाऊ बहीण असेल त्यांच्याबरोबर, जा बाबा तू सारखी कटकट करू नकोस, हा मोबाईल घेऊन बस तिथे. त्याच्यावर मुलांना काय काय एक्सपोजर येऊ शकतं हे माहिती आहे आपल्याला. तर ह्याच्यावर कसं कंट्रोल करायचा हे तुम्हाला वारंवार मुलांना सांगायला लागेल. आणि त्रिसुरीतलं शेवटचं म्हणजे विहार, तो घरून शाळेत येतो. शाळेत गेल्यावर तो एखाद वेळे पाळणा घरात जात असेल, आजच्या हिशोबाने आई वडील जर घरी नसतील तर शेजाऱ्यांकडे ते आजकाल सिरियलमध्ये पण आपल्याला सांगतात की शेजारची लोक येऊन तुमच्या घरामध्ये किती ढवळाढवळ करतात आणि त्यांच्यामुळे किती संस्काराचा आपल्यावर उपयोग होतो हे आपण बघतो. त्यामुळे त्या मुलाचा विहार कुठे होतोय, कुठे कुठे जातोय तो, याच्यावर आपण कंट्रोल ठेवणं आणि त्या दृष्टीने योग्य ठिकाणी त्याला पाठवणं, ज्याच्यासाठी आजकाल ही खेळाची मैदानं, संस्कार वर्ग वगैरे सुरू झालेले आहेत. हे फार आवश्यक आहे. या आधीच्या 3 आणि ह्या 3 गोष्टींचा जर विचार मुलांपर्यंत पालकांपर्यंत पोचवावा अशी माझी इच्छा आहे. तुमचे शौर्यगाथा मी पण ऐकल्या काल, अप्रतिम अप्रतिम. फक्त एकच सांगतो, शौर्यगाथा ह्या फक्त सैनिकांच्याच असतात असं नाही. मुलांच्या जोडीसाठी 26 जानेवारीला शौर्य पदक देणारे काही लहान मुलं असतात, ज्यांची 26 जानेवारीच्या परेडमध्ये हत्तीवरनं मिरवणूक काढली जाते. त्यांच्या गोष्टींचं संकलन करता आलं तर बघा, त्या गोष्टी मुलांना जास्त अपिलिंग आहेत. कारण त्या समाजात उत्स्फूर्तपणे अचानक घडलेल्या, मोठ्या बहिणीने लहान 2 मुलांना बुडताना वाचवलं. अरे तिला ही स्फूर्ती कुठलं मिळाली, तिला हे सुचलं कसं? त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तिच्यावरच्या संस्कारांचं, तिच्यावरच्या शिक्षणाचं, तिच्यावर असलेलं शिक्षक आणि पालकांचं वर्चस्व तिच्या वैचारिक ह्याच्यावर, की ज्याच्यामधनं तिच्या मनामध्ये हा विचार आला, हे का घडलं. अशी जी ती मुलं आहेत त्यांच्या पण शौर्यगाथा एकत्र करा आणि त्या पण पालकांपर्यंत पोचवा. आपल्या सर्वांचा उद्देश अशा पद्धतीच्या गोष्टी मुलांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवण्याचं कारण एकच आहे, भारताचा नागरिक हा सुदृढ, सक्षम आणि सुसंस्कारित व्हावा. आणि आपला देश 5000 वर्ष पुरा जुनी ऐतिहासिक आध्यात्मिक इतिहास घेऊन आपण वावरतोय आणि अख्ख्या जगाला आपण नेतृत्व करण्याचं एक स्वप्न बाळगतोय. ते तुमच्या आमच्या अशा प्रयत्नातून ते स्वप्न पूर्ण व्हावं आणि ती शक्ती आपल्या सर्वांना मिळो, एवढीच मी देवाला प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद सर. आपले मार्गदर्शन आमच्या पालकांना. धन्यवाद सर. आपले मार्गदर्शन आमच्या पालकांना, विद्यार्थ्यांना नक्कीच पुढे नेईल. आणि तुम्ही सुचवल्याप्रमाणे DS प्रायमरी स्कूल देशप्रेमी, उत्तम नागरिक तसेच बौद्धिक, शारीरिक आणि सुदृढ पिढी नक्कीच घडवेल हे मी विश्वासाने सांगते. धन्यवाद सर. जैसे होठों पे सदा जपते श्री राम, वैसे नस नस में भरा वीर जवानों का काम. आंखें दिप जाती है देख के आपका काम. भारत माँ के हर सैनिक को सादर प्रणाम. हमारे सामने गीत प्रस्तुत कर रहे हैं भक्ति में.
आत्ता एवढ्या सगळ्यांनी जीवनाविषयी आपल्या देशाविषयी एवढी भरभरून माहिती सगळ्यांना दिलेली आहे. तर मी काही न बोलता माझ्या 2-3 मिनिटाच्या गाण्यातून फक्त तुम्हाला आपल्या देशाविषयी थोडक्यात सांगते. तेरे सर पे नीला गगन है, सोंधी माटी है, तेरे कांधे हरियाली चूनर सरसराती है, ते नदियाँ तेरा गहना है, सागर का दर्पण है, तेरे दिल में करुणा मेघ है, आँखों में सावन है, तेरा से बस प्रेम के किस्से सुनाती है, तेरे इश्क में डूबे हैं हम तो अपनी माटी है, तू अपनी माटी है, तू अपनी माटी है. गम पम गरे गम पम गरे गमनी धाम प सारे नी धनी धा प धा मनी ध प म गम प. तेरी अंजुरी में खेत है एक धान का दाना, तेरी उंगलियां है कारीगर की ख्वाब बुन जाना, तेरे बाजुओं में बड़बड़ा जो सरहदे थामे, तेरे जहन का लोहा भी सारी दुनिया ही माने, तेरा जज्बा है जवान का, तेरा मर्म है किसान का, हर दर्द को सह कर भी तू तो मुस्कुराती है, हर कली हर फूल दामन में समाती है, ये नदियाँ तेरा गहना है, सागर का दर्पण है, तेरे दिल में करुणा मेघ है, आँखों में सावन है, तेरी सांसें बस प्रेम के किस्से सुनाती है, तेरे इश्क में डूबे हैं हम तू अपनी माटी है, तू अपनी माटी है, तू अपनी माटी है. धन्यवाद. धन्यवाद भक्तीनस. कोणत्याही कार्यक्रमाची गुढी उभारायची म्हटली की त्यामागे बऱ्याच व्यक्तींचा मोलाचा हातभार असतो व त्यांच्या या मदतीशिवाय हा कार्यक्रम यशाचे शिखर गाठणार नाही हे प्रत्येकाला ठाऊक असतं. हे असे व्यक्त व्हायचे व्यासपीठ म्हणजे आभार प्रदर्शन. मी आमच्या योगिनींना विनंती करते की आपण आभार प्रदर्शनासाठी व्यासपीठावर यावं. धन्यवाद हर्षदा मिस. हर्षदा मिसनी सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे. कुठल्याही कार्याचं जर यश आपल्याला बघायचं असेल तर त्याच्या मागे किती हात काम करत असतात हे खूप महत्वाचं आहे. ऑडिओ बुकचा समारोप करायचा ठरला आणि प्रत्येकीच्या डोक्यात वेगळी कल्पना आली. मिस मग मी ड्रेस कोडचं बघते. मिस मी फुलांचं काय काय करता येतंय, डेकोरेशनचा पार्ट मी बघते. सारिका मिस, शीतल मिस कडून लगेच आलं याच्यासाठी एक पीपीटी लागणार आहे, काम माझं मी करते. हर्षदा मिसनी सांगितलं की जर पत्र येणार आहे तर आमचे पोस्टमन काका नाही तर काकू येऊ देत. सो इथे प्रत्येकाचा विचार लगेच सुरू झाला. आणि कसं असतं नाही का सर की विचार मनात येऊन उपयोग नाही. तुमच्या मनात 1000 विचार येतात, ते तुम्हाला व्यक्त करता आले पाहिजे. जर तुम्ही ते व्यक्त केले तर त्या पद्धतीने घडलं पाहिजे. आणि जर काम करायचं असेल तर जसं घरामध्ये सर्वांची संमती लागते तशी शाळेमध्ये सर्वांची संमती आणि सर्वांची संमती मिळवून काम पुढे करण्यासाठी मिळणारा महत्वाचा मोठा फोका जो आमचा प्रिन्सिपल मॅडमचा
लगेचच असतो. तुम्ही वेगळं काय करून दाखवणार आहात, असा पहिला प्रश्न आमच्यासाठी असतो. मग आम्ही वेगळं काय सांगितलं, वा उत्तम संकल्पना, लागा तयारीला. काय हवंय तुम्हाला, शाळेकडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे, तत्पर शाळा मदतीसाठी हजर. हे सगळं करत असताना कोणा एकाचं काम नाही. मग स्मिता मिस आमच्या सांगतात की सुपरवायझर्सना बोलावलं जातं आणि सुपरवायझर्सच्या खांद्यावर ही जबाबदारी असते की आपल्या सगळ्या स्टाफ कडून हे करून घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानेन स्मिता मिस तुमचे की आमच्या प्रत्येक कार्याला तुमचा सपोर्ट असतो. वेगळं करताय ना, येस, BS ची वेगळी ओळख हाच आमचा USB आहे सर, युनिक पॉइंट आहे आमचा. त्यानंतर आमच्या पर्यवेक्षिका कशा पद्धतीने काम करणार आहोत, बिना खंड, कुठेही व्यत्यय नाही आला पाहिजे यासाठी कामाला लागतात आणि आमच्या सगळ्यांकडून सगळा कार्यक्रम अगदी पत्रिकेसह तयार आहे की नाही यासाठी त्यांचं सतत मार्गदर्शन असतो. आम्हाला मेसेज असतो, मुलींनो हे झालं का, हे राहिलंय का. आणि यांच्या बरोबरीने मराठी डिपार्टमेंटच्या HOD हर्षदा मिस लगेच मिस डन डन डन. काल रात्रीचा मेसेज मला आजही आठवतोय, सगळं तयार आहे ना, एक नजर फिरवली आहे ना. सो रात्री जरी आम्ही आमच्या घरी असलो तरी सुद्धा याच विचारांमध्ये असतो. त्यामुळे संपूर्ण मराठी टीमचे या ठिकाणी मी आभार मानते. मी या ठिकाणी नाव घ्यायला मला आवडेल. हर्षदा मिस, ऋतुजा मिस, शीतल मिस, सारिका मिस, भक्ती मिस, सायली मिस आणि या सगळ्यांसमवेत मराठी टीचर आणि स्पोर्ट्स टीचर म्हणून मी स्वतः योगिनी कानडे. सो मराठी डिपार्टमेंटसाठी मी जोरदार टाळ्या वाजवते आणि या सर्व शिक्षकांचे आभार मानते. सतत आम्हाला सपोर्ट करणाऱ्या आमच्या दोन्ही पर्यवेक्षिका ग्रेसी डिसूजा आणि सिमरन गुजर यांचे मी मनापासून आभार मानते. यानंतर कुठलंही काम असू दे, कुठलाही इव्हेंट असू दे, सदैव बॅकबोन म्हणून आमचा उभा असलेला आमचा जीवनदादा. जीवनदादा हे टेबल इकडं पाहिजे, हे तिकडं पाहिजे असं म्हणून सतत मिस मी आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तिथेच असेल, तुम्ही सांगा कधी काय पाहिजे, हे म्हणणारा आमचा जीवनदादा. या सगळ्या तयारीसाठी मदत करणाऱ्या स्वप्ना मावशी. जीवनदादा आणि स्वप्ना मावशी तुमच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम कधीही होणे शक्यच नाही. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला माहिती नसलेली माहिती करून दिली. तुमचं मार्गदर्शन आम्हाला अमूल्य आहे, त्याला कुठलंही तोड नाहीये सर. तुम्ही आज आम्हाला आमच्या ज्ञानात भर टाकलेली आहे. आम्हाला माहित नव्हतं की किती स्कूल्स आहेत, किती ट्रेनिंग्स आहेत आणि कशा पद्धतीने काम करायचं हे आम्हाला तुमच्याकडून कळलं. मगाशी हर्षदा मिसनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या त्रिसूत्रीचा वापर आम्ही निश्चित करणार आणि सुदृढ, सक्षम आणि सुजाण नागरिक BS मधून घडणारच याची मी ग्वाही तुम्हाला देते. आणि हे करत असताना ऍज अ स्पोर्ट्स टीचर मी कुठेही मागे पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या शरीर संपदेकडे मी लक्ष ठेवेन. डाएटशी रिलेटेड आमचे ट्रेनिंग चालू असतात. आम्ही PEच्या तासाला, फिजिकल एज्युकेशनच्या तासाला विद्यार्थ्यांना डाएट बद्दल सतत सांगत असतो. सकाळी काय खाल्लं पाहिजे, दुपारी 4 वाजता काय खाल्लं पाहिजे, म्हणजे चॉकलेट, पिझ्झा, बर्गर इन्स्टेड ऑफ दॅट थालीपीठ, दही, ताक, खजूर, दाण्याचा लाडू, गुळाचा लाडू कशा पद्धतीने, कधी, कुठल्या वेळेत आणि किती प्रमाणात खायचा याचं मार्गदर्शन आमचं चालू असतं. म्हणून आरोग्य संपदेकडे आमचं लक्ष आहे. आणि बौद्धिक संपदा म्हणाला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये सरस आणि गुणी अशा शिक्षकांचं सिलेक्शन कमिटीने केलेलं आहे. सो सर्व सोसायटी मेंबर्सचे या ठिकाणी मी आभार मानते. आणि इतके गुणी शिक्षक आपल्या शाळेला लाभले आहेत, त्यामुळे शाळेचे देखील या ठिकाणी मी आभार मानते. ज्या कमिटीने या शिक्षकांना निवडलेलं आहे त्या कमिटीचे या ठिकाणी मी आभार मानते. हा कार्यक्रम सुरू होत असताना मॅडमचं बोलणं झालं होतं. कर्नल श्रीनिवास पांडे यांचा उल्लेख स्मिता मिसच्या भाषणात आपण ऐकलेला आहे. सर, तुम्ही सांगितलेल्या भाषणामध्ये, ध्वनिफितीमध्ये आम्ही ऐकलं होतं विद्यार्थ्यांमध्ये त्याप्रमाणे राष्ट्रप्रेम, नेतृत्व गुण, संघभावना, सहनशक्ती आणि शौर्य हे संस्कार आम्हाला दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात
सैन्य दलात भरती होण्याची जाणीव निर्माण झालेली दिसून येते. सो तुमच्या त्या ध्वनिफितीचा उपयोग पुढे आयुष्यभर आमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे मी कर्नल केशव पांडे यांचे मनापासून आभार मानते. ध्वनिफितीचे उद्घाटन करण्याच्या समारंभात आपल्याला अजून एक कर्नल यावेळेस उपलब्ध होते. त्या प्रसंगी उपस्थित असलेले कर्नल राहुल मांडके तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. या ठिकाणी सर मी तुमचेही आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमात प्रत्येक कार्यक्रमात शाळेने कोणता कार्यक्रम ठरवलाय, ठीक आहे, मी किती वाजता येणं अपेक्षित आहे, वेळेच्या आधी 5 मिनिटं हजर असणारे, वेळेला तत्पर असणारे आमचे आठवले सर, माननीय शाळा समिती अध्यक्ष आठवले सर, आपले देखील या ठिकाणी मी आभार मानते. असाच प्रत्येक कार्यक्रम करत असताना आम्हाला तुमच्या सर्वांचा सपोर्ट मिळावा अशी विनंती मी आमच्या पालकांना आणि पालक शिक्षक संघ याला करते. पालक शिक्षक संघ याला विसरून चालणार नाही, कारण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील दुवा म्हणजे आमचा पालक शिक्षक संघ. सो शिक्षक प्रतिनिधी मंजुषा मिस, शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी वाघुले मॅम आणि शशांक सर, तुमचे देखील या ठिकाणी आवर्जून मी आभार मानते. त्याचप्रमाणे प्रत्येक कामात 100% देणारे माझे विद्यार्थी, येस आमचे विद्यार्थी, कारण घरी असतात त्यावेळेला ते तुमचे असतात, शाळेत आल्यानंतर हे सर्व विद्यार्थी आमचे आहेत. सो आमच्या सर्व शिक्षकांचे लाडके आमचे विद्यार्थी, या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी आभार प्रदर्शन कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते आणि ऑडिओ बुकचा समारोप झालेला आहे असे मी जाहीर करते. धन्यवाद. पुढील सूत्र हर्षदा मिस यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद मिस. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे पोहोचलेलो आहोत. कार्यक्रमाची सांगता ही आपण समूह गीताने करणार आहोत. या गीताचे शब्द इथे समोर आहेत, आपण सगळ्यांनी एकत्र म्हणण्याचा प्रयत्न करूया. भारती माँ भारती।